हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन. कसे आहात? मस्त मजेत. तर आज आपण बघणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजीचे जे काही सगळे चॅप्टर्स आहेत. साधारणतः 16 चॅप्टर्स आपल्याकडे आहेत. तर हे 16चे 16 चॅप्टर्स कोण हाय वेटेज आहे, कोण कमी वेटेजला आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. तसं तर तुम्हाला जर एंट्रन्स एक्झाम देणार असाल तुम्हाला सगळा अभ्यास करावाच लागेल. पण तुम्ही फक्त 11th-12th बोर्डसाठीच तयारी करणार असाल, म्हणजे तुम्हाला कोणतीही एंट्रन्स एक्झाम द्यायची नाही आहे, MST CET सोडून JEE नीट वगैरे एंट्रन्स एक्झाम द्यायची नसेल, तर तुम्ही फक्त महाराष्ट्र बोर्डचा अभ्यास करणार आहात. मग त्यासाठी कोणता चॅप्टर किती वेटेजचा आहे हे आज आपण बघणार आहोत. हे जे काही वेटेज आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत किंवा या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी आपण बघणार आहोत, हे वेटेज तुम्हाला जी आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डची वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा पाहायला मिळतील. सो तुम्ही तिथूनही व्हेरीफाय करू शकता इफ यू हॅव एनी डाऊट. ओके. सो आता आपण दोन प्रकारे वेटेज बघणार आहोत. एक तर ॲक्च्युअल मार्क्स आणि मार्क्स विथ ऑप्शन. विथ ऑप्शन म्हणजे काय, की सपोज की आपल्याला सांगितलेलं असतं एनी 5 क्वेश्चन सॉल्व करा. ठीक आहे, पण आपल्याला 7 क्वेश्चन्स दिलेले असतात. मग यातले 5 सॉल्व करणं हे मेन आहे, हे एक्झामसाठी आहे किंवा याचे मेन मार्क्स 5 क्वेश्चनलाच आहेत. मग तुम्ही 7 जरी सॉल्व केले तरी पण 5 क्वेश्चनला तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. मग हे जे ऑप्शनचे 2 क्वेश्चन आहेत ना, त्याला आपण म्हणतो विथ ऑप्शन. म्हणजे जसं की आपण लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर घेतला तर याचा ॲक्च्युअल वेटेज आहे 2 गुणांचं, पण विथ ऑप्शन आहे 3 गुणांसाठी. म्हणजेच 2 गुणांचे ॲक्च्युअल प्रश्न विचारले जाणार आणि ऑप्शनमध्ये एखादा अजून 1 गुणांचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. मग तुम्ही जर लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर केला असेल 3 गुणांसाठी, म्हणजे पूर्ण चॅप्टर केलेला आहे काहीही स्किप न करता, तर मग तुम्हाला सगळेचे सगळे क्वेश्चन्स लिव्हिंग वर्ल्डमधले सॉल्व करता येतील. ठीक आहे, कारण तुम्ही ऑप्शनचे पण क्वेश्चन्स मग सॉल्व करू शकता ना लिव्हिंग वर्ल्डमधले. ओके. आय होप मला काय म्हणायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असावं. आता आपण सगळ्या चॅप्टर्सचं वेटेज बघूया. ठीक आहे. या ठिकाणी मी फक्त मार्क्स देणार आहे जे की विदाऊट ऑप्शन आहेत, जे की आपण बघणार आहोत आपल्या लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला मी लिहिणार आहे विथ ऑप्शन मार्क्स. याला काय झालं, उठत का नाही आता हे? ओके, ठीक आहे. चलो, सगळ्यात पहिल्यांदा आहे लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड जो आहे, जसं की मी या ठिकाणी सांगितलं विदाऊट ऑप्शन, आणि इथे आपण बघणार आहोत विथ ऑप्शन. ब्ल्यू कलर घेऊया विथ ऑप्शनसाठी. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपला जो लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर आहे, चॅप्टर खूपच छोटा आहे. जास्त काही एकदम मोठ्या मोठ्या डाटा सायन्ससारख्या वगैरे कॉन्सेप्ट याच्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या चॅप्टरचं वेटेज पण खूप कमी आहे. सगळ्यात लोवेस्ट ह्याच चॅप्टरचं वेटेज आहे ते म्हणजे विदाऊट ऑप्शन 2 मार्क्ससाठी, आणि विथ ऑप्शन हा चॅप्टर आहे 3 मार्क्ससाठी. ठीक आहे. सगळ्यात कमी वेटेज आहे, सगळ्यात लो वेटेजचा आहे, आणि हार्डली हा चॅप्टर 4 ते 5 पानांचा आहे, म्हणजे पुढे मागे पकडून. त्याच्यामुळे तुम्ही हा पटकन सुद्धा अभ्यासू शकता, अगदी 1 ते 1.5 तासांमध्ये. जास्त वेळ पण नाही घेणार हा चॅप्टर. सो हा प्लीज ऑप्शनला वगैरे सोडू नका, कारण पटकन होणारा चॅप्टर आहे. सो तुम्ही लगेच 2 मार्क किंवा 3 मार्क कन्फर्म करू शकता. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल्स वगैरे याच्यामध्ये थोडेसे जास्त आहेत. सो फंजाय म्हणा किंवा आपले जे पण सगळे बेसिक ऑर्गॅनिझम्स आहेत, युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्समधले, मोनेरा किंगडममधले असतील, प्रोटिस्टामधले असतील, फंजायमधले असतील, यांचे अजून पुढे डिव्हिजन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत, किंवा अजून पुढे एक्झाम्पल्स, कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे या चॅप्टरमध्ये बघायला मिळतील तुम्हाला. ठीक आहे. सो याचं पण वेटेज खूप जास्त असं नाही आहे. सेकंड लोवेस्ट वेटेज असणारा हा चॅप्टर आहे. 3 मार्क्ससाठी आहेत विदाउट ऑप्शन, आणि विथ ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी. ओके. ह्याचं पण वेटेज सगळ्यात कमी आहे, कारण हे पहिले 2 चॅप्टर्स फक्त तुम्हाला बायोलॉजीचं इंट्रोडक्शन करून देणार आहेत. आता खरं ॲक्च्युअली तुमची बायोलॉजी स्टार्ट होते ती म्हणजे प्लांट किंगडमपासून. प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम, प्रचंड याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, खूप जास्त कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. सपोज ब्रायोफाईट तुम्हाला किंगडम दिला असेल, किंगडम प्लांटेमधला ब्रायोफाईट तुम्हाला सांगितलेला आहे की ब्रायोफाईट पूर्ण एक्सप्लेन करा वगैरे, किंवा डिटेल एक्सप्लेनेशन द्या, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स लिहा ब्रायोफाईट्सचे. तर असे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स येऊ शकतात. किंवा किंगडम ॲनिमलमधला सपोज फायलम निडारिया दिला, तर निडारियाचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा, किंवा विथ एक्झाम्पल्स कॅरेक्टरिस्टिक्स लिहा, किंवा स्ट्रक्चर वगैरे ड्रॉ करा निडारियाचे एखाद्या ऑर्गॅनिझमचं. असे पण क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. आता किंगडम प्लांटे हा एकूण 5 मार्क्ससाठी आहे, आणि जर विथ ऑप्शन बघायचं म्हटलं तर हा चॅप्टर एकूण 7 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हायेस्ट वेटेजवाला चॅप्टर आहे. कॅरेक्टरिस्टिक्स पण तेवढेच आहे, त्याच्यामुळे हा चॅप्टर डिझर्व करतो एवढे मार्क्स असणं. नेक्स्ट आहे किंगडम ॲनिमॅलिया. अगेन याचं वेटेज आहे 4 मार्क्स. खरं तर हा आणि प्लांटे दोन्ही पण सेमच असायला पाहिजे, बट यांच्यामध्ये थोडंसं ॲनिमल किंगडम थोडासा कमी वेटेजला आहे, पण ॲक्च्युली दोघांचा पण लेव्हल सेम आहे असं पण म्हणूया. नेक्स्ट आहे सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये तुम्हाला आपलं जे सेल आपण खूप वर्षांपासून शिकतोय, 7th, 8th, 9th, 10th तिन्ही स्टँडर्ड्समध्ये आपण सेलबद्दल थोडा थोडा भाग शिकलेलो आहोतच. पण आता आपल्याला सेलमधल्या प्रत्येक ऑर्गॅनलबद्दल, लाईक गोल्जी कॉम्प्लेक्स असेल किंवा कुठले पण सगळे रायबोझोम्स वगैरे आहेत, प्रत्येकाचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास बघायला मिळेल. सो ते असणार आहे सेलमध्ये. सेल पण अगेन प्लांट किंगडम प्रमाणेच वेटेज आहे, सेम वेटेज आहे, 4 मार्क्स फॉर
विदाउट ऑप्शन क्वेश्चन्स आणि 5 मार्क्स फॉर विथ ऑप्शन्स. ठीक आहे. बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स हा थोडासा केमिस्ट्रीकडे जाणारा चॅप्टर आहे. हा तुम्हाला आत्ता बायोलॉजीमध्ये आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे 12thला तुम्हाला सेम चॅप्टर, अर्थात थोडंसं बायोलॉजीमध्ये जास्त असणार आहे, केमिस्ट्रीमध्ये एवढं जास्त नाही आहे, पण सेम चॅप्टर थोडंसं ऑलमोस्ट 70% सेम कॉन्टेंट तुम्हाला 12thला केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळेल, शेवटचं चॅप्टर. त्याच्यामुळे आत्ताच जर हा चॅप्टर तुम्ही केलात तर तुम्हाला 12thला तेवढा तितकासा वेळ देऊन हा चॅप्टर करावा लागणार नाही. सो बेस्ट आहे आत्ताच हा चॅप्टर चांगला करा. खूप अवघड नाही आहे, इझी आहे. या सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. सो हा जो चॅप्टर आहे तर हा विदाउट ऑप्शन आधी आपण बघूया. विदाउट ऑप्शन अगेन 4 मार्क्ससाठीच आहे आणि विथ ऑप्शन बघायचं म्हटलं तर हा आहे 5 मार्क्ससाठी. सो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तिघांनाही सेमच वेटेज दिलेलं आहे. तिघांसोबतही कोणताही भेदभाव नाही आहे. नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन जे काही तुम्ही याच्या आधी 10thला पाहिलेलं आहे, मायटोसिस मिओसिस सेम आहे, फक्त मिओसिस थोडंसं डिटेलमध्ये आहे. कारण तुम्ही 10thला कसं मिओसिस एवढं अभ्यासलं नव्हतं, प्रोफेज 1 किंवा त्याच्यामधले जे सब स्टेजेस किंवा सब फेजेस आहेत ते तुम्ही नव्हते अभ्यासले. ते मात्र तुम्हाला यावर्षी अभ्यासायला मिळतील. ओके, तेवढंच काहीसं ॲडिशनल कॉन्टेंट आहे, बाकी मायटोसिस वगैरे सगळं सेम आहे. सो हा चॅप्टर तुम्हाला सगळ्यात इझी पाहायला मिळेल, कारण हा ऑलरेडी तुम्हाला 10thला होता. अगेन ॲनिमल किंगडम पण तुम्हाला ऑलरेडी 10thला होता. सो तुम्हाला फ्रेश कॉन्टेंट आहे तुमच्याकडे 10thचंच. सो तेच तुम्ही इथे अप्लाय करा. थोडेसे एक 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स एक्स्ट्रा असतील, बट ऑब्व्हियसली कॅरेक्टरिस्टिक्स बदलणार नाही आहेत, एक्स्ट्रा थोडेसे असणार आहेत जे तुम्हाला 11साठी अभ्यासावे लागतील. बाकी ऑलमोस्ट मेजॉरिटी 70% कॉन्टेंट तुम्हाला 10th स्टँडर्डचंच बघायला मिळेल, या 2 आणि या चॅप्टरमध्ये सुद्धा. ठीक आहे. सो 4th, 5th आणि 7th खूप इझी चॅप्टर्स आहेत. ऑलरेडी तुम्ही याच्या आधी प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये अभ्यासलेले आहेत. याचं वेटेज पण सेम आहे ॲज पर आपले वरचे चॅप्टर्स. नेक्स्ट आहे प्लांट टिश्यू आणि ॲनाटॉमी. आता याच्यामध्ये बेसिकली काय आहे की प्लांट्सच्या बॉडीबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे. सो हे जे काही चॅप्टर्स आहेत, हे 2 चॅप्टर्स प्लांट टिश्यूवाले आणि मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स, यांना आपण म्हणतो प्लांट फिजिओलॉजी, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्लांट्सबद्दल अभ्यास करायला मिळतो. ठीक आहे. आतापर्यंत आपण पहिले जे काही चॅप्टर्स आहेत 6पर्यंत, त्याच्यामध्ये आपण एक बेसिक जे लागतं बायोलॉजीसाठी, बायोमॉलिक्युल्स असतील म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, कुठले केमिकल्स आहेत, काय आहे, हे सगळं आपल्याला याच्यामधून कळलं. मग आता प्लांटच्या बॉडीचा अभ्यास आपण 8 आणि 9 चॅप्टरमध्ये करणार आहोत. याच्यामध्ये जे ॲनाटॉमी आहे म्हणजे प्लांट बॉडीच्या आतलं स्ट्रक्चर, ॲनाटॉमी म्हणजे वॉट इंटरनल स्ट्रक्चर. ठीक आहे. सो हे जे आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे साधारणतः 4 मार्काला आणि विथ ऑप्शन याचं वेटेज आहे 6 मार्कांचं. सॉरी, याचं पण 6 मार्कांचं आहे. सेल डिव्हिजनचं सॉरी, चुकून मी पास केलं इथे, सॉरी. ओके, याचं पण 6 मार्कांचं आहे. नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, प्लांट्सच्या बाहेरच्या कॅरेक्टर्सचा अभ्यास, लाईक प्लांट्सची पानं कशी आहेत, प्लांट्सचं स्टेम कसं आहे, फ्रुट्स कसे आहेत, फ्लावर्सचा स्ट्रक्चर कसा आहे. फ्लावर्सचं सगळ्यांचे फ्लावर्स सेम नसतात ना, काहींचं पॅटर्न वेगळं असतं, काहींचं पॅटर्न आपण फ्लावरला पण 4 भागामध्ये कट करू शकतो, काहींना फक्त 2च सिमेट्रिकल भागामध्ये कट करू शकतो. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. हायेस्ट वेटेज आहे चॅप्टरला 7 मार्कांचं आणि विथ ऑप्शन आहे 10 मार्कांचं. सो सगळ्यात जास्त हायेस्ट वेटेजवाला चॅप्टर आहे तो म्हणजे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. कुठेही पहा तुम्ही, नीटमध्ये पहा, MST CETमध्ये पहा, सगळ्यांमध्ये हा जो चॅप्टर आहे तर हा हायली वेटेजमधला चॅप्टर आहे, कारण याच्यामध्ये खूप जास्त एक्झाम्पल्स आहेत, खूप जास्त कॉन्टेंट आहे, खूप जास्त थिअरी आहे जी तुम्हाला पूर्णतः रेक्टिफाय करायची आहे, कारण इथे कॉन्सेप्ट्सपेक्षा लक्षात ठेवणं जास्त आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲनिमल टिश्यू. आता ॲनिमल टिश्यूमध्ये नेमकं काय आहे, आपल्या बॉडीमध्ये टिश्यूज आहेत. टिश्यूज म्हणजे काय, सेम प्रकारचे, सेम फंक्शन किंवा थोडंफार डिफरंट फंक्शन असणारे सेल्सचा ग्रुप, याला आपण म्हणतो टिश्यू. ओके. सो मग टिश्यू पण खूप साऱ्या प्रकारचे आहेत. 4 प्रकारचे मेनली टिश्यूज आहेत. त्याच्यामध्ये सबटाईप्स खूप सारे आहेत. मग हे सगळे टिश्यूजचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत, पर्टिक्युलरली ॲनिमल टिश्यू, कारण प्लांट टिश्यू आपण याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे. मग आता ॲनिमल टिश्यू तुम्हाला 4 टिश्यू आहेत 4 मार्कांसाठी आणि तुम्हाला इथे ऑप्शन वाईज असणार आहे 6 मार्क्स. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप, दॅट इज कॉक्रोच. तुम्हाला या ठिकाणी फक्त कॉक्रोच आहे. NCERTमध्ये तुम्हाला फ्रॉग आणि अर्थवर्मसुद्धा बघायला मिळेल, बट ॲज पर महाराष्ट्र फोर फक्त कोकुराजा, दॅट इज कॉक्रोच आहे. कॉक्रोच चॅप्टर पूर्ण रटोफाय आहे, थेरोटिकल आहे, काही कॉन्सेप्ट्स एवढ्या नाही आहेत. फक्त तुम्हाला कॉक्रोचचं स्ट्रक्चर, ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर, मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर, सगळं स्ट्रक्चर डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. आणि जास्त मोठा नाही आहे हा चॅप्टर, पटकन अभ्यास करून होतो. वेटेज पण ह्याला ॲव्हरेज आहे, दॅट इज 4 मार्क आणि 6 मार्कांचं ऑप्शनल. ठीक आहे. फोटोसिंथेसिस, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, जो की तुम्हाला एंट्रन्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्र बोर्डसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. चॅप्टरला वेटेज थोडंसं जास्त आहे, दॅट इज 5 मार्क्स आणि विथ ऑप्शन साधारणतः 7 मार्क्स. ठीक आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, करायचाच आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डिफिकल्टी येईल इक्वेशन्समध्ये वगैरे, की किती ATPs फॉर्म होतात, किती काय फॉर्म होतात हे पाहण्यासाठी एनर्जी ट्रान्सफरमध्ये आणि फोटोसिंथेसिसमध्ये, बट ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवलं तर इझी बघायला मिळेल. हे सगळे चॅप्टर्स आय थिंक मी मॉर्फोलॉजी, ॲनिमल टिश्यूपर्यंत वगैरे अपलोड केले. कॉक्रोचपासून पुढचं कॉन्टेंट बाकी आहे, जे की मी लवकरच अपलोड करणार आहे. ठीक आहे.
नेक्स्ट आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर, तर याच्यामध्ये तुम्हाला प्लांट्सबद्दल बघायला मिळेल. ह्युमन रेस्पिरेशन किंवा ॲनिमल रेस्पिरेशन तुम्हाला 12th बघायला मिळणार आहे. ठीक आहे. सो हे 5 मार्क्स 7 मार्क्स सेम वेटेज आहे. हे 2 चॅप्टर्स हे सुद्धा प्लांट फिजिओलॉजीमध्येच येतात. हे 2 आणि हे 2. ठीक आहे. सो हे 1 2 आणि हे 3 4 हे एकूण प्लांट फिजिओलॉजीचे चॅप्टर्स आहेत. नेक्स्ट आहे ह्युमन न्यूट्रिशन. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम बघायला मिळेल आपली ॲनिमल्सची. ओके. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला स्टमकचं काय काम आहे, पॅनक्रियाचं काय काम आहे, कोणते एन्झाईम्स सिक्रेट केले जातात पॅनक्रियाने असेल, लिव्हरने कोणते पिगमेंट्स वगैरे सिक्रेट केले जातात, किंवा कुठल्या एन्झाईम्सचे पण काय असेल ते, सॉरी लिव्हर कुठले एन्झाईम सिक्रेट नाही करत, पण बाकीचे जे ऑर्गन्स असेल कुठले एन्झाईम सिक्रेट करतात, कुठले स्पिंक्चर्स वगैरे आहेत, फूड कसं डायजेस्ट होतं आपल्या बॉडीमध्ये, कसं ब्रेकडाऊन होतं, हे सगळं तुम्हाला ह्युमन न्यूट्रिशनमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट आहे एक्सक्रिएशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. हा जो चॅप्टर आहे किडनी बेस्ड चॅप्टर आहे, म्हणजे सगळ्या याच्यामध्ये किडनीबद्दल आहे. युरिन फॉर्मेशन असेल, किडनीचे वेगवेगळे टाईप्स असतील, बाकी अजून कुठले ह्याच्यामध्ये NaCl किंवा युरिया वगैरे कसं फॉर्म होतं, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. हा पण अगेन 5-7 चॅप्टर आहे. नेक्स्ट आहे स्केलेटन आणि मुवमेंट्स. ह्याच्यामध्ये सगळे बोन्सबद्दल इन्फॉर्मेशन आहे, आपल्या बॉडीमध्ये किती बोन्स आहेत, किंवा त्यांचं कशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे, फंक्शन्स काय आहेत वगैरे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. हा पण 5-7 असं चॅप्टर आहे. सो इन दिस वे आपण पूर्ण सगळ्या चॅप्टरचं वेटेज बघितलेलं आहे. असा हा बायोचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर इतर सब्जेक्टसाठी हवं असेल तुम्ही ते सुद्धा सांगू शकता, मी ते पण अपलोड करणार आहे. त्यासोबतच बायोच्या अभ्यासाला सुरुवात कशी करायची हे देखील मी 1-2-3 दिवसामध्ये व्हिडिओ टाकणार आहे, तो पण नक्की पहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.